तर विख्याचा गड म्हणल्यावर कोण यायचं बरं? विख्याचा जिल्हा काका म्हणते काय काय पुढे या काय ब्रह्मदेव आहे आमच्या भागामध्ये ते ब्रह्मदेव ताकद मानल्यावर समुद्राला नदी आड्या नाले आलीच असते. म्हणजे विखे पाटील ब्रह्मदेव मग त्यांच्या ताकद आहे काय आहे ते जिल्ह्याचे झोपात मालक मालक आहे आहे, जिल्ह्याचा ते. जिल्ह्याचे मालक मालक आहे आमचा झोपात जिल्हा काम आहे करतो त्याचा. झोपात काम करतं ते झोपात माणसं. आम्हाला जावं लागेल. अहो आमचा एक उमेदवार होता त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस केल्या यांना सवय आहे ते आमच्या लोकांना फुकट काठ्या कुठ्या दवाखाने फुकट नुसतं जायचं घाटात का गेला का झाला ॲडमिट का आलाच गेला पैसा नको ना अडका नको वयाचे कार्ड दाखवले तर काहीच लागत नाही हा. मग आता आमची एवढी सोय केली जिल्ह्याचे मालकच आहे बुवा ते. या जिल्ह्याचे मालक म्हणजे ते राजा म्हणावं लागेल आम्हाला या जिल्ह्यात. राज्यामध्ये 2 विधानसभेच्या पोटनिवडणुका लागलेल्या आहे. मी सध्या राहुरी विधानसभा क्षेत्रात आहे. वळण या गावामध्ये आहे. वळण गावातील नागरिक आपल्यासोबत आहेत. आता खूप खूप स्वागत आहे. खरं तर कर्डिले आणि तनपुरे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या लढतीकडे लागलं होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्राला नगरचा इतिहास खूप अगदी मोठा आहे. इकडे विखे घराणं, तिकडे थोरातांचं घराणं, तनपुरे साखर सम्राट, तिकडे कोल्हे काळे, अगदी मोठा वारसा नगर जिल्ह्याला निसर्गाचा पण लाभलेला. मुळा प्रवारा गोदावरी काय अचानक तनपुरे यांनी माघार घेतली यामुळे एक काय आहे नेमका परिणाम तुम्हाला वाटत आहे? नाही, खरं तर गेल्या 2009पासून या मतदारसंघामध्ये जेव्हा या मतदारसंघाची राहुरीनगर पाथर्डी अशी रचना झाली तेव्हापासून या मतदारसंघावर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा प्रभाव राहिलेला आहे. आणि 3 टर्म ते 2009 आणि 14ला ते विजयी झाले होते. 2019ला थोडंसं ते अपघाताने त्यांचा पराभव झाला, परंतु त्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क व कामाचा सपाटा चालूच ठेवला आणि त्या बळावर त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये 35,000 मताधिक्याने विजय मिळवला होता. खरं तर या मतदारसंघामध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी बरीच अशी कामं केलेली आहेत. त्या कामामुळे साहेबांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. खरं तर जसं आता विखे घराणं आहे, त्यांचं साखर कारखाना आहे, किंवा तुमचं थोरात आहे, किंवा तुमचे तनपुऱ्यांचं पण साखर कारखाना आहे, कोल्हे काळे पण, तसं कर्डिले जे आहे घराणं त्यांचं पण एक वजन आहे राजकारणामध्ये. म्हणजे एकमेकाशिवाय होत नाही. कर्डिलेंचं नेमकं काय म्हणजे त्यांचं साखर कारखाने किंवा सामाजिक काय काय काम आहे त्यांचं? स्वर्गीय कर्डिले साहेब यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. खरं तर अगदी सामान्य कुटुंबातील एक दूध घालणारा व्यक्ती ते त्या गावचा सरपंच, त्यानंतर आमदार आणि थेट असा माजी मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिलेला आहे. खरं तर कर्डिले साहेब यांचं जनसामान्यप्रती असलेलं प्रेम आणि जनतेचे ते करत असलेले कामं हेच त्यांचं भांडवल आहे. आणि त्याच कामाच्या जीवावर त्यांनी आज 30 वर्षापासून ते राजकारणामध्ये टिकून होते. एकंदरीत कशी लढत राहील आणि महत्त्वाचे मुद्दे काय राहतील निवडणुकीमध्ये? लढत ही आता राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. आता गेल्या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, यामध्ये देखील भाजपा महायुतीचाच प्रभाव दिसून आलेला आहे. आणि आज जनता सुज्ञ आहे. जनतेला पण कळतं सरकार कोणतं आहे, तर आपल्याला कोणता प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये भाजपचेच अक्षयदादा कर्डिले हे बहुमताने विजयी होतील. जे माजी म्हणजे बऱ्याच काळ शिवसेनेत राहिलेले ते उमेदवार आहे, त्यामुळं किती फरक पडू शकतो? नाही, आता शेवटी महाविकास आघाडीचेच 2 उमेदवार आहे. त्या 2 उमेदवारांचा पक्ष आहे नाही, अपक्ष आहेत, परंतु राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे सरकारच्या विविध योजना आहेत. शासनाने आत्ताच कर्जमाफी केली, पीक विम्याचे पैसे मिळाले मागच्या वर्षी लोकांना, वीज बिल फ्री आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे अशा असंख्य योजना आहेत का त्या योजनेचा प्रत्यक्ष सर्वसामान्य लोक लाभ घेत आहेत. पण सरकारविषयी खूप नाराजी आहे. आज मागच्या वर्षी भाव गव्हाला 3200 होता, आता 2200. कांद्याचं मार्केट अगदी जसं म्हणजे खूपच त्रासदायक आहे. म्हणजे शेतकरी अगदी हतबल झाला आहे. ऊस शेतकऱ्यांच्या सुद्धा तक्रारी आहे. म्हणजे असं कोणत्याच पिकाला भाव नाही. नाराजीचा सूरसुद्धा शेतकऱ्याचा मोठा आहे. नाही, आता शेतीचे बाजारभाव हे जागतिक लेवलवर ठरत असेल, प्लस मायनस ह्या गोष्टी होत राहील, परंतु भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारने 5 वर्ष लाईट बिल फ्री केलेलं आहे.
पाठीमागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळाले आणि चालू आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठी भरीवाची तरतूद करून कर्जमाफी जाहीर केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी समाधानाचं वातावरण दिसत आहे. तनपुरेंनी माघार घेतली, नेमकं काय असं काय घडलं नेमकं की तनपुरेंनी माघार घेतली? नाही, आता याचं तेच उत्तर देऊ शकतात त्यांनी का माघार घेतली. त्यांनी निवडणूक लढवायची घोषणा केली होती, परंतु आता त्यांचं काही ते म्हटले त्यांचे जे मतदारसंघामध्ये जे कामांचं जे त्यांचं प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष आणि विखे पाटील यांची चर्चा झाली आणि त्यातून त्यांचं काहीतरी सकारात्मक समाधान झालं, त्यामुळं ते थांबले. आता शेवटी तो त्यांचा विषय आहे. दादा काय नाव आपलं आणि गाव कोणतं तुमचं? मी जालिंदर कानाडे, पिंपरी वळण, उपसरपंच. काय लढत आता तनपुरेने अचानक माघार घेतलेली आहे, एकंदरीत कशी लढत राहील मग आता? लढत तशी व्यवस्थित म्हणजे आता कर्डिले साहेबाचं जे चिरंजीव उभा आता सध्याला अक्षय कर्डिले हे लई मातांनी निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं हे समोरचे पार्टीचे लोक काय म्हणजे अशी परिचयाची नाही एवढे, त्याच्यामुळं मग ते अक्षय दादा चांगल्या मातांनी निवडून येते. तनपुरेंनी माघार घेतली, याच्या मागचं गुपित किंवा कोण मास्टर माइंड कोण? आपल्याला ते त्यांचं काहीच सांगता येत नाही. आता त्यांचं फडणवीस साहेब का विखे साहेब? नाही, आता याचं उत्तर प्राजक्तदादा तनपुरे हेच देऊ शकतील, नाही का? काय महत्त्वाचे मुद्दे काय राहतील तुमच्या तालुक्यामधले, विशेष काय प्रश्न आहे? विशेष तसं काही नाही प्रश्न एवढे आमच्याकडं. जे आपण निधी मागतो तो निधी आपल्याला अक्षयदादासुद्धा आपल्याला देणार आहे भरपूर, त्याच्यामुळं काय एवढं अडचण येत नाही कामाची. ऊस उत्पादक क्षेत्र भरपूर आहे, मग ऊस उत्पादकांचे काय काय विशेष करून प्रश्न आहे इथं? आता ऊसाचं कसं आहे की आमच्या रावरी कारखाना एक तर बंद आहे आणि बंद असल्यामुळं काय इथं सगळे बाहेरचे कारखाने भरपूर येतात, जे ते त्याच्या पद्धतीनं ऊस तिकडं देतात. त्याच्यामुळं आम्हाला कोणी वालीच नाही आहे रावरी तालुक्याला. मग तुम्ही कसं करता, कशा पद्धतीने ऊस देता आणि तुमचं पेमेंट वगैरे कसं होतं मग? आता हेच बाहेरचे कारखाने जे येतात ते घेऊन जातात, ज्याला जिकडं भाव जाहीर करीन जादा ते. आता प्रवाराचा भाव जादा राहतो, प्रवाराला जादा देतात, काही अशोकला देतात, काही प्रसाद शुगरला देतात. तोडणी वेळेवर होती का? तोडणी वेळेवर होती. सर दूध धंदा खूप म्हणजे इथं जोरदार आहे एकदम. दूध धंद्यावाल्यांना काय काय अडचणी इथं? नाही, दुधाला सध्या तरी व्यवस्थित भाव आहे. दुधात शेतकऱ्यांना शासनाने पाठीमागं 5 रुपये अनुदान जाहीर केलं होतं, त्यामुळं दुधाचा सध्या तरी बाजारभाव व्यवस्थित आहे. रस्ते वगैरे कसे आहेत? रस्त्याचे पण कामं सुरू आहेत. खरं तर आता शिवाजीराव कर्डिले साहेबांनी 2024च्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर मतदारसंघामध्ये भरीव अशी कामांना सुरुवात झालेली होती, परंतु साहेब गेल्यानंतर थोडंसं एक 5-6 महिन्याचा थोडंसं यामध्ये अडथळा आला. परंतु आता ही निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या स्वप्नातील त्यांनी जे विकास कामांचे स्वप्न बघितले होते राहुरी तालुक्यामध्ये, ते अक्षयदादांच्या निवडणुकीनंतर, अक्षयदादा आमदार झाल्यानंतर ते पण तेच कामं कुठंतरी संपूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण करतील. या मतदारसंघाची रचना खरं तर राहुरी म्हणायला राहुरी तालुका आहे, पण याच्यात नगरचे काही गावं जोडलेले, काही मला वाटतं पाथर्डीचे गावं जोडलेले, म्हणजे खूपच असं जवळपास मी तर म्हणतो 300 का कितीतरी 350 गाव आहे ना? हो. आता राहुरी या मतदारसंघाची रचना राहुरी नगर पाथर्डी अशी आहे. यामध्ये जास्त जवळजवळ 60-65% मतदान हे राहुरी तालुक्यातील आहे. पाथर्डी तालुक्यातील 39 गाव आहे आणि उर्वरित मतदान हे नगर तालुक्यातील, असं 3 तालुके मिळून हा मतदारसंघ आहे. तुमचे जे कर्डिले आहे, अक्षयदादा कर्डिले, आता तुम्ही यांच्याविषयी चर्चा कशी, यांचं कसं नेचर आहे किंवा कशा पद्धतीचं आता हे नवीनच नेतृत्व आहे, काय सांगू शकता यांच्याबद्दल? एकदम शांत, संयमी आणि अभ्यासू असं वय पण फक्त 31 आहे म्हणजे त्यांचं, आणि MBA शिक्षण झालं आहे काहीतरी? नाही, शिक्षण आहे त्यांचं, एज्युकेटेड उमेदवार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं स्वर्गीय कर्डिले साहेब यांचं जसं कामाची पद्धत होती, जनता दरबाराच्या माध्यमातून रोज सकाळी लोकांचे प्रश्न सोडवणं आणि संबंधित लोकांचे कामं आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सूचना देणं, अगदी कर्डिले साहेबांसारखं एकदम जसे कर्डिले साहेब काम करत होते तीच काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळं जनता आणि मतदार कुठंतरी समाधानी आहे त्यांच्या बाबतीत. दादा तुम्हाला काय वाटतं, लढत कशी राहील नेमकी? लढत तशी एवढी भारी नाही होणार, कारण की लढतीला कसं आहे समोरचे उमेदवार कच्चे आहे, त्याच्यामुळं अक्षयदादाचा हा विजय जवळजवळ 1,00,000-1,15,00,000 विजय होईल. तुमच्या मतदारसंघामध्ये
हस्तक्षेप जास्त जर म्हटलं म्हणजे जे गेम प्लॅन म्हणतं विखे पाटलांचा किती परिणाम होऊ शकतो याच्यावर? नाही, आता विखे पाटील आमच्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि स्वर्गीय कर्डिले साहेब असेल आणि जिल्ह्यातील अनेक नेते असतील, या सगळ्या नगर जिल्ह्याचं नेतृत्व शिवाय आपला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच होतं. त्यामुळं त्यांचा प्रभाव चांगला आहे आणि अक्षयदादांना ते वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, सुजयदादा असेल, नामदार साहेब असेल, यांचं वेळोवेळी मार्गदर्शन अक्षयदादा घेत असतात. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? वसंत आडव. काय आहे, कर्डिले आणि तनपुरे अगदी महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, कारण की नगर जिल्हा म्हटल्यावर अगदी मोठे म्हणजे नावं असतात. म्हणजे तनपुरे पण मोठं घराणं आहे किंवा तुमचं विखे, कर्डिले वगैरे. पण तनपुरेंनी माघार घेतल्यामुळं काय आहे, एकंदरीत काय चित्र राहील असं वाटतं तुम्हाला? आता जवळ इलेक्शन कसं आहे, जवळ एकतर्फी झाले जमा आहे. आता जर कसं आहे, जर हे असते जर तनपुरे तर मग घासून झाले असते. पण आता सध्या समोर हे नाही ना कोणी असं. स्थानिक लोक नाराज आहे त्याच्यामुळं. स्थानिक लोक सगळे डिशमूड झालेले आहेत. कशी लढत राहील मग तरी? लढत काहीच नाही, तरी एकतर्फी लढत होईल तरी. विशेष काय असे महत्त्वाचे मुद्दे काय राहतील तुमच्या परिसरामधले? प्रश्न काय आहे लोकांचे जास्त? परिसरामध्ये आता रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न, ते एक महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि परत मग काय आता हे रस्त्याचे तर फार महत्त्वाचे आहे. ऊस उत्पादकांचे काय म्हणजे आता काय प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. उत्पादक जे आहे काही काही ऊस उत्पादक, तिथं काही काही तोडण्या लवकर होत नाही. इथं तर तो प्रश्न दिसतच नाही ना. मग नेमकं अडचण काय इथं जास्त शेतकरी? जे ते कसं आहे, ते कार्यकर्ते जे ते नेत्या मागे का त्याच्यामुळे ऊस तोडणीला बहुत जे ते नेत्याच्या मार्फत काय म्हणजे अडचण येत नाही समजा. असं सगळ्याला म्हणजे नेता सांगेल ते दादा, 2 मिनिटं. या ना, या 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 पुढे या ना, पुढे या. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? दत्तात्रय पारे. इथंच राहत? हो, इथंच. काय नगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं का अगदी सगळ्यांना इंटरेस्ट असतो. मोठमोठे घराणे इथं आणि खूप वारसा आहे मोठा जुना. काय वाटतं नेमकं तनपुरे आणि माघार घेतले, आता कर्डिले आणि लढत काय वाटतं तुम्हाला कशी राहील मग? लढत काय नाही, आता एकतर्फीच होणार आहे लाईट लढत. ते आता काय सगळ्यांनाच माहिती असं. उमेदवार समोर थोडे हे नसल्यामुळं, भक्कम नसल्यामुळं थोडं प्राजक्तदादा ते समोर असते तर लढत चांगली झाली असते असं. काय लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे? कर्डिले समजा हे उमेदवार आहे किंवा इतर समजा चर्चा कशी, की कर्डिलेंचं कसं आहे नाव वगैरे? त्यांचं चांगलं आहे. तनपुरे होते ते पण चांगले होते, त्यांनी भरपूर कामं केले. आमचा वळणपाथर रस्ता केला, परत गावामध्ये डिप्या, लाईटची कामं, ते ऊर्जा मंत्री असताना आमचे प्राजक्तदादा तनपुरे यांनी भरपूर कामं केली. तसं काय रस्त्यांची जास्त दुर्दशा दिसते हो. रस्त्याची दुर्दशा आहे. म्हणजे काय होतं, ते टिकतच नाही, वर्षाच्या पुढे रस्तेच टिकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना मीठ मिरची मसाला, तो व्यवस्थितरित्या घातला जात नाही. डांबर कमी वापरलं जातं व्यवस्थित, ते मग ते क्वालिटी नसते. आता पूर्वी रस्त्यांचे कामं कसे डांबर भरपूर वापरायचे, अगदी उन्हाळ्यात लोक ते डांबर काढा इतकं डांबर वापरायचे, गुळगुळीत रस्ते राहायचे. आता म्हणजे ते खडीक्रेशरवाल्यांचा धंदा चालण्यासाठी ते मटेरियलच व्यवस्थित घालत नाही, त्याच्यामुळं 2-3 वर्षातच रस्त्याची दुर्दशा होते. 2 म्हणजे वर्षाच्या आतच रस्ते. आता आमचा वळणपाथर रस्ता आहे ना, 1 वर्षाच्या आतच उखडून गेला म्हणजे असं. आणि सगळं पूर्ण गावातले लोक त्या शिवारावर अवलंबून आहे. याला गावकरी पण जबाबदार आहे. गावकऱ्यांना सुद्धा लक्ष घातलं पाहिजे, समोरच्या रस्त्याचं काम कसं होतंय, काय होतंय, संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न विचारले पाहिजे लोकांनी. सगळं खरं आहे, पण आता ते दिलं पाहिजे ना लक्ष. जे मेन कार्यकर्ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं. तनपुरेंची माघार झाली, एकंदरीत याच्यामध्ये खूप काही म्हणजे झालंय. लोकांमध्ये कशी चर्चा आहे नेमकी? कारण ह्या चर्चा पारावर वगैरे खूप असतात. चर्चा काय नाही. म्हणजे कसं कसं झालं हे सगळं? आता दादांना काहीतरी वाटलं असेल किंवा त्यांचं काय. म्हणजे आता याच्यात विखे पाटील असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजून पण तुमचे काही स्थानिक लोक असतील. आता त्यांचं वरच्या लेवलला काय बोलणं झालं ते आता आपल्याला नाही सांगता येणार समजा. नाही गावात तसं काय नेमकं चर्चा वगैरे कसं झालं, काहीतरी असेलच ना. घेतली माघार असं, दादांनी घेतली माघार असं. बाकी काय चर्चा. आणि कर्डिले साहेब वनवे निवडून येतील, हीच चर्चा आहे, बाकी काय नाही असं. ठीक आहे, धन्यवाद दादा तुमचा सर्वांचा. थँक्यू. तुम्ही वळणगावचेच आहे का? हो. काय नाव तुमचं? सीताराम नारायण गोसल. काय शेती बीती काय करता? शेती. बरं, आता सध्या काय वावरात? ऊस आहे. काय आता तुमची पोटनिवडणूक आमदारकी विधानसभा लागलेली आहे. कर्डिले आणि तनपुरे विशेष लढत होती, पण आता तनपुरेंनी माघार घेतलेली आहे. कशी लढत राहील काय वाटतं? चर्चा कशी तुमचं काय? चर्चा आता मग अशीच आहे ना.
तनपुरे साहेबांनी जरी माघार घेतली तर 7 जण आहेत ना विरोधी राहिलेले, त्यांना 7 जण विरोधी आहे. लढत कोणामध्ये होईल मग आता टस्सर? आता खरी लढत खेवरे पाटील आणि कळलेले साहेब अक्षय दादा अच्छा यांच्यात चुरस होईल. अच्छा. हा पक्ष कोणता आहे त्यांचा? कोण काय खरडे कोण? खेवरे ते खेवरे. शिवसेनेचे होते. खेवरे शिवसेनेचे ठाकरे, बंडखोरी केली. आणि राष्ट्रवादी? राष्ट्रवादी आता गोविंद पाटील मोकाटे. म्हणजे खरी लढत काय खेवरे पैलवान आणि खेवरे पहिलवान आणि कर्डिले अक्षय कर्डिले तो होईल. काय वाटतं तुम्हाला मग काय होईल? मग आता इथं विख्याचा गड म्हणल्यावर कोण यायचं बरं? विख्याचा जिल्हा काका म्हणते काय काय पुढे या काय? ब्रह्मदेव आहे आमच्या भागामध्ये ते ब्रह्मदेव ताकद मानल्यावर समुद्राला नदी नाले आलीच असते. म्हणजे विखे पाटील ब्रह्मदेव. मग त्यांच्या ताकद आहे काय आहे ते जिल्ह्याचे झोपात मालक आहे ते. मालक आहे जिल्ह्याचा मालक जिल्ह्याचे म्हणजे. मालक आहे आमचा झोपात जिल्हा काम आहे करतो त्याचा. झोपात काम करतं ते झोपात माणसं. आम्हाला जावं लागेल. अहो आमचा एक उमेदवार होता त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस केल्या यांना सवय येते आमटे लोकांना फुकट काठ्या कुठ्या दवाखाने फुकट, नुसतं जायचं घाटात का गेला का झाला ॲडमिट का आलाच गेला, पैसा नको ना अडका नको, वयाचे कार्ड दाखवले तर काहीच लागत नाही. हा. मग आता आमची एवढी सोय केली. जिल्ह्याचे मालकच आहे बुवा ते. या जिल्ह्याचे मालक म्हणजे ते राजा म्हणावं लागेल आम्हाला या पण जिल्ह्यात. मग बाळासाहेब विखे पण त्यांचं पण काम का मग हे राधाकृष्ण विखेंचं काम कसं? विखेचे माझं वय 75 चालू. आम्ही त्यांचेच कार्य आम्ही विखे पाटले बाळासाहेब विखेचे मग कार्यक्रम. राधाकृष्ण विखेंचं काम चांगलं आहे का बाळासाहेबांचं काम चांगलं होतं? ते घराण्याचंच काम ते 5 पिढ्या घेते, 5 पिढ्या आहे. विठ्ठलराव विख्यांचं सुद्धा अशा खंडामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना आहे अशा खंडात. हा, त्यांच्या तर घराण्यातले उपकार आहे, आमच्या विखे नगरीचे. घराण्याचे फार मोठं योगदान आहे जिल्ह्याकरता. विखे पाटलांचे शाळा आहे, कॉलेज आहे, मेडिकल आहे, डॉक्टर आमच्या तालुक्यात गल्ली गल्लीला डॉक्टर करून टाकले. इतके शिक्षण पुढे आहे त्याचे. माझ्या घरात तनपुरेंनी माघार घेतली, मग काय आता कसं होईल लढत? काय नाही तनपुरे पाटलाला आता ते काय वाटतं का बरं माघार घेतली असेल त्यांनी? एक होण्याचे मार्गावर आहे आम्ही. बाबराव दादांनी बाळासाहेब विखेंनी एक ठिकाणी काम केलेलं आहे. तर मग पक्षात वाटणी घाटणी ज्याला नाही पटत तिकडं इकडं जाते आणि राजकारणात काय कोणी कोणाचं काय नसतं असं. ते कोणी कधी का कोणाकडे होऊ शकते. आज तरुण पिढी आहे त्यांची होते नाही का आता सुजय दादा प्रजाशक्त दादा सारे दादा आमचे एक ठिकाणी झाले. आम्हाला काय कोण कोण दादा आहे? सुजय दादा, अजून कोणती दादा आहे? प्रजाशक्त दादा, हर्ष दादा अशी दादाची निसते दादा या इकडे या. नाही आमच्या जिल्ह्यात दादाची निसते नाव दादा. मग आता काय नाव नाही का? मग कॅमेरे पुढेच बोलतो ना मी काय वाईट बोलतो का? दादाच म्हणतो ना त्यांना. हर्षल दादा कोणाचे आहे ते? हर्षलला अरुण साहेब तनपुरेंचा आहे. सगळे अशी दादाची